प्रेरणादायी विचार. कोणत्याही संकटापासून दूर पळून जाण्याने त्याच्यावरील उपाय शोधण्याचा दुरावा अधिक वाढतो. संकटाचा सामना करा आणि एकदाच त्यांना दूर करा. एक क्षण एक दिवस बदलू शकतो. एक दिवस आयुष्य बदलू शकतो आणि एखाद्याचे आयुष्य हे संपूर्ण जग बदलू शकतो. एक लहान मेणबत्तीचा प्रकाशही अंधार दूर करण्यासाठी खूप आहे. त्याचप्रमाणे एखादी लहानशी कृतीही तुमचे संकट दूर करण्यासाठी मोठी ठरू शकते. अशी कल्पना करा की जगातील प्रत्येक व्यक्ती ही तुम्हाला प्रकाश देत आहे. त्यामध्ये तुमचे मार्गदर्शक, शिक्षक, मित्रमैत्रिणी प्रत्येकजण तुम्ही चांगलं करावं यासाठी मदत करत असतात. तुम्ही जर योग्य दिशेने वाटचाल करत असाल तर तुम्ही त्या दिशेने चालत राहायला हवं. लोकांशी बोलताना शब्द हे काळजीपूर्वक वापरायला हवेत, कारण आपण बोललेल्या शब्दांचा त्यांच्यावर चांगला आणि वाईट हा दोन्ही परिणाम होणार असतो. केवळ कल्पना म्हणून केलेली कल्पना राहणं योग्य नाही, तर त्यावर अंमलबजावणी करण्यात आली तर त्याला महत्त्व आहे. श्रीमंत आणि गरीब ही दोन्ही माणसं सारखीच आहे. दोघांवरही दया करा, कारण संकट आणि त्रास हे सगळ्यांनाच असतात. कोणतीही गोष्ट करायची असेल तर ती नेहमी मनापासून करा. भूतकाळात रमू नका आणि भविष्याची स्वप्न सतत पाहू नका. वर्तमान काळात जगा. नकारात्मक विचार तुम्हाला कधीच चांगलं आयुष्य देणार नाही. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचारच करा. त्या 100 मित्रमैत्रिणींपेक्षा असा एक मित्र चांगला ज्याला तुमचं दुःख न बोलताही समजते. तुमच्या मित्रांवर नेहमी प्रेम करा. केवळ गरजेच्या वेळी त्यांची आठवण काढू नका. द्वेषावर मैत्री हे मलम आहे. यामुळे मनाची शांती मिळण्याची हमी आहे. मूर्खांशी मैत्री करण्यापेक्षा एकटे राहणे हे कधीही शहाणपणाचे आहे. आपल्या चुका दाखवून आपल्याला पुढे नेणारा पण तरीही आपला आदर करणाराच आपला खरा मित्र असतो. जे तुमचा आदर करीत नाहीत अशा व्यक्तींसह राहण्यापेक्षा एकट्याने राहणे जास्त चांगले. मित्र तो असतो जो तुम्हाला तुम्ही जसे आहात त्या गुणदोषांसह स्वीकारतो आणि तुमच्या प्रगतीमध्ये तुम्हाला साथ देतो. लोक आयुष्यात येतात आणि जातात, पण जे योग्य असतात ते कायम राहतात आणि ते मित्र असतात. दूर राहणं लोकांना कधीच वेगळं करत नाही, पण त्यांच्यातील न बोलणं मात्र दूर करू शकतं. आपल्या आयुष्याबद्दल सर्व काही जाणूनही आपल्यावर अपार प्रेम करतो तो खरा मित्र. मी केलेल्या चुकांमधूनच मी मोठा झालो आहे, त्यातच माझं यश आहे. मेहनत केल्याशिवाय यशाला मोल नाही. यशाचं कोणतेही गमक नाही. यश म्हणजे मेहनत, तयारी आणि अपयशातून मिळालेल्या शिकवणीचा योग्य परिणाम होय. नकारात्मक परिस्थितीही तुम्ही सकारात्मक राहिलात तर यश हे तुमचेच आहे. तुमच्या संकटावर तुम्हीच उपाय शोधा. इतरांच्या मदतीची अपेक्षा करू नका. यश नक्की मिळेल. यशस्वी व्यक्तींकडे 2 गोष्टी नक्कीच असतात. एक हास्य, दुसरे मौन. कधीही शिकायचे थांबू नका, कारण आयुष्य कधीच शिकवायचे थांबवत नाही. यश असेच मिळते.